भर पावसाळ्यात किर्ल्या गावात पाण्यासाठी आंदोलन, संतप्त नागरिकांनी दिला आत्मदहनाचा इशारा। मंठा तालुक्यातील मौजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था किर्ला गावची झाली आहे। तब्बल मागील 6 महिन्यापासून गावकरी आपल्या रोजंदारीच्या पैशाला कात्री लावत टँकरने पाणी विकत घेत आहेत। त्यामुळे पोटा पाण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कमावलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी खर्च होतोय। विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतची पाणी पुरवठा विहीर पूर्ण भरलेली आहे। नदीला पाणी आहे, परंतु सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गाव वेठीस आलंय। वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतचे कुठलंच लक्ष नाही। उन्हाळ्यात कुठली विहीर सुद्धा अधिग्रहित केली नाहीये। यावेळी सुद्धा नागरिकांनी विकत पाणी घेतलं। सर्व सुविधा असताना जर 12 महिने पाणी विकत घ्यावं लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय, असा संतप्तजनक सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। उन्हाळ्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असतो, आपण अनेक वेळेस ऐकलं। परंतु भर पावसाळ्यामध्ये जर पिण्याचं पाणी मिळत नाही, टाक्या फुल भरलेल्या आहेत, नदी वाहते, विहिरीला पाणी आहे, पण तरी सुद्धा पाईपलाईनला पाणी येत नाही। नळाची तुटी चालू केली तर ती कोरडी दिसते। नागरिकांकडून घरपट्टी जमा केल्या जाते, नळपट्टी जमा केल्या जाते, त्याच्यानंतर वार्षिक भाडं सुद्धा आकारलं जातं। असं असताना सुद्धा किर्ला येथील ग्रामस्थांना गेल्या वर्ष ते 1.5 वर्षापासून पाणी विकत घ्यावं लागतं। किर्ला हे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असलेलं किर्ला गाव। या गावातले 75% लोक हे मोलमजुरी करतात आणि पैसे कमवतात, परंतु त्यांच्या कमाईचा 75% खर्च हा गेल्या 1.5 वर्षापासून फक्त पिण्याच्या पाण्यासाठी होतो। गावातील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल यांच्याकडे तक्रारी केल्यात, माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली, परंतु त्यांना अद्याप कुठलंही उत्तर मिळालं नाही। गावामध्ये एक सुद्धा 4 वर्षापासून ग्रामसभा झाली नाही किंवा मीटिंग झाली नाही। त्यामुळं नागरिक आता त्रस्त झाले। त्यांनी आज शासनाला इशारा म्हणून इथं पेट्रोल जाळून समोर उभे राहिलेत आणि जर येत्या 2 दिवसामध्ये जर शासनानं गावाचा पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। अतिशय गांभीर्याची बाब आहे। एकीकडे सुजलम सुफलम महाराष्ट्र असं बोलल्या जातं, लाडकी बहीण योजना राबवल्या जाते, लाडका भाऊ योजना राबवल्या जाते, पण पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था ही किर्ला गावाची झालेली आपल्याला दिसते। अनिल खंदारे, मीडिया न्यूज।